मला कधीतरी वाईट वाटतं की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा अपमान करणं आहे, ज्या जनतेने मतं दिले त्या मतदाराचा अपमान करणं आहे। महाविकास आघाडी ही जनतेचा अपमान करताय, जनतेवर अविश्वास दाखवताय, पवित्र मतदानावर अविश्वास दाखवतायत। जनतेने डबल इंजिन सरकारला मत दिलं, जनतेने महाराष्ट्रातल्या सरकारने ज्या अत्यंत महत्वाच्या योजना केल्या त्या योजनेला मत दिलाय आणि जनतेला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे उत्तम काम करू शकतं, म्हणून मतदान मिळालं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा मोठा विजय झाला आहे। मी कालही सांगितलं की जेव्हा त्यांचे 33 खासदार निवडून आले, काँग्रेसचे, शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेचे 33 खासदार 4 महिन्यापूर्वी निवडून आले अपक्षावर पकडून। पण मला सांगा, तेव्हा तुम्ही ईव्हीएम बद्दल का नाही बोलले, तेव्हा मशीन बद्दल का नाही बोलले? तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले। तुमचा आता नांदेडमध्ये खासदार जिंकला काँग्रेसचा एक खासदार पोट निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिंकले, आम्ही 1,500 मतांनी पराभूत झालो। मग तिथे ईव्हीएम चांगली होती, तिथे ईव्हीएम चांगली होती नांदेडमध्ये। नांदेड तुम्ही जिंकली ना 1,500 मतांनी, तिथे आम्ही हरलो 1,500 मतं। मग 1,500 मतं आम्हाला घेता आले असते ईव्हीएमला हे करून। खरंच तर हे खोटारडेपणा आहे, हारले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे। आम्ही जसं आत्मचिंतन केलं लोकसभेच्या पराभवातनं आम्ही जे शिकलो त्यातनं आम्ही आमचं आत्मचिंतन केलं आणि पुढे गेलो। आम्ही बूथवर काम केलं, आम्ही मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी जनतेला भेटलो, पर्सेंटेज ऑफ व्होट वाढले, यावेळी मोठ्या प्रमाणावर जनतेने मतदान केलं आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेने लोकसभेनंतर मतदान केलं आहे। मला असं वाटतं की खोटारडेपणा करतील, 2-4 दिवस त्यांना झोप लागत नाही आहे, जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते डोकं शांत राहील। काहीतरी आपली कपडे वाचवणे, जनतेने पूर्ण त्यांचा कार्यक्रम केला, करेक्ट कार्यक्रम केला आणि 440 व्होल्टचा करंटही दिला। त्यामुळं मला असं वाटतं की जनतेने काय तुम्हाला हे दिलाय, मॅन्डेट दिला, त्याचा विचार केला पाहिजे आणि त्यावरनं आपण पुढे आपला कारभार केला पाहिजे। जसं आम्ही लोकसभेमध्ये वारंवार सांगतो, आम्ही कमी झालो, मोदींच्या निवडणुकीमध्ये आम्ही मतं देऊ शकलो नाही, आम्हाला मतदान नाही मिळालं जनतेचं, आम्ही काही नाराज थोडी झालो, आम्ही ईव्हीएमवर काही खापर थोडी फोडलं, आम्ही आत्मपरीक्षण केलं आणि आम्ही त्यातून काही शिकलो। हरण्यातून शिकावं लागतं आणि शिकून जिंकावं लागतं, त्यामुळे आम्ही आमचं काम बरोबर केलंय। पण जे आता पराभव सहन करायला तयार नाही आहे आणि पराभव हा ईव्हीएम फोडायला तयार आहे, तर पुन्हा पराभव होईल त्यांचा। म्हणजे आता जे काही निवडून आले 45, तर पुढच्या काळात त्यापेक्षा कमी होतील जर असे करत राहिले तर। आत्मपरीक्षण केलं पाहिजे, काय कशामुळे झालाय।